नमस्कार. आज 11 एप्रिल दुपारची महत्त्वाची अपडेट आपण बघूया. मराठवाड्यामध्ये गारपिटीचा इशारा आहे. त्यासोबतच काही जिल्ह्यांना गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देखील आहे. या संदर्भातची माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण विदर्भाकडून सुरुवात केली तर बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ताशी 50 ते 60 किलोमीटर जोरदार वादळी वारे वाहून गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे. या पाठोपाठ जर आपण बघितलं तर मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांना देखील या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, त्यासोबत भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना देखील जोरदार वादळी वारे 50 ते 60 किलोमीटर ताशी वाहून विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर मराठवाड्यातील आणि इतर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील इशाऱ्यामध्ये बदल आहे, ज्यामध्ये खास करून नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, त्यानंतर सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना देखील विजांसहित गडगडाटी पाऊस होऊन वादळी वारे वाहण्याचा येलो अलर्ट आहे. यानंतर पुणे, नाशिक आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे. एकंदरीत आपण काल देखील अशा प्रकारे अंदाज दिलेला होता. या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवलेली होती. त्याचप्रमाणे आज गारपिटीचे देखील इशारे आहेत. सध्याची स्थिती जर आपण बघितली तर खास करून महत्त्वाचे ढग आहेत, तर जे धाराशिव आणि लातूरच्या आसपास आहे. त्यानंतर बीडमध्ये देखील ढगांची निर्मिती चालू आहे, नांदेडमध्ये, त्यासोबत सोलापूर, सांगली, साताऱ्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या काही विभागामध्ये आणि अहमदनगरमध्ये देखील, त्यानंतर नाशिक, धुळे आणि नंदुरबारच्या उत्तरेकडील विभाग, अमरावतीमध्ये देखील या सर्वच ठिकाणी जे आहेत तर ढगांची निर्मिती व्यवस्थित प्रकारे चालू आहे आणि पुढील 1 ते 2 तासामध्ये या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे आपण जर या कोणत्याही जिल्ह्यामध्ये असाल आणि आपलं पीक जर या ठिकाणी झाकण्यासारखं असेल तर या ठिकाणी नक्कीच आपण तयारी करा, कारण येणाऱ्या काही तासामध्ये या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त विदर्भामध्ये देखील ढग आहेत. या ठिकाणी देखील पाऊस सध्या सुरू आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि एकंदरीत हे वातावरण जशी जशी रात्र होईल तसं तसं विदर्भ असो की मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिमेकडील महाराष्ट्र तीव्र होणार आहे आणि विजांसहित गडगडाटी पाऊस असेल. त्यामुळे आपण आपली तयारी लवकरच पूर्ण करा. पुन्हा भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.